मी द्रौपदी मुर्मू बोलते। माझा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील एका छोट्या गावी झाला। मी आदिवासी समाजातून आलेली एक साधी मुलगी आहे। माझे बालपण तसं खूप साध्या परिस्थितीत गेले। शिक्षण घेणे सोपे नव्हते, पण मी कधी हार मानली नाही। मी शिक्षण घेतले आणि पुढे शिक्षिका म्हणून काम केले। समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये होती। त्यासाठी मी राजकारणात प्रवेश केला आणि लोकसेवेचे कार्य सुरू केले। मी ओडिशा विधानसभेची आमदार झाली। त्यानंतर मला झारखंड राज्यातील राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली। हे तर माझ्यासाठी खूप मोठे पाऊल होते, पण माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंगही आले। माझ्या कुटुंबातील काही जणांचे निधन झाले होते, पण तरीही मी खंबीरपणे उभी राहिली आणि माझे लोकसेवेचे कार्य थांबवले नाही। इसवी सन 2022 मध्ये भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यात आला। मला भारताचे राष्ट्रपती पदाची जबाबदारी देण्यात आली। मी द्रौपदी मुर्मू भारताची 15वी राष्ट्रपती आणि आदिवासी समाजातील पहिली महिला राष्ट्रपती झाली। हा सन्मान फक्त माझाच नाही, तर आपल्या देशातल्या प्रत्येक महिला, प्रत्येक आदिवासी आणि प्रत्येक जनतेचा आहे। धन्यवाद।